काय म्हणत होता ग महेश? नाही काही विशेष नाही. अहो मी संपदाला फोन केला तर तिने उचलला नाही, म्हणून महेशला केला होता. तर तेव्हा त्यांनी घेतला नाही, तो आत्ता मला केला त्याने. कधी मोठी होणार आहे ही संपदा कुणास ठाऊक बाई. अंजली, अंजली, अगं असं लक्ष नसल्यासारखं काय वागतेस? काय झालंय? आई, जुईलीच्या बाबतीत आपण चुकत होतो, पण वेळीच सावरलं. मग संपदाच्या बाबतीत पण आपण असे चुकलो का हो? अगं काहीतरीच काय अंजली, जुईली केवढी, संपदा केवढी. आत्ताच नाही म्हणत आहे मी, पण लहानपणापासून स्वानंदी खूप गुणी, म्हणून आपण तिचं सतत कौतुक करत राहिलो, तिला मोठेपणा देत राहिलो, संपदाला सारखं तिचं उदाहरण देत राहिलो. त्यामुळेच संपदा आपल्यापासून तुटली असेल का? हे काय तुझं आणखी मध्येच? हल्ली हा विचार माझ्या डोक्यात येतो आहे. म्हणजे आता बघा ना तुम्ही, स्वानंदीच्या सुखासाठी ललिताताईंना हवी तशी संक्रांत साजरी करायला आपण तयार झालो. संपदाच्या बाबतीत केलं असतं आपण असं, काहीतरी बोलून तिला नाउमेद केलं असतं. मला वाटतं याच्यामुळेच ती आपल्यापासून दूर गेली. आपल्याला तिची परवाच नाही असं तिला वाटतंय. पटतंय मला तू काय म्हणतेस ते, पण वच्छीनं सांगितलं नसतं तर जुईलीच्या बाबतीत सुद्धा आपण शिस्तीचा बडगा उगारलाच होता ना. तिचा विचारच नव्हता केला, आणि तसं झालं असतं तर केवढी चूक ठरली असती ती आपल्याकडून. संपदाशी लहानपणापासून आपण असंच वागत आलोय. नाही, तिच्या बाबतीत आपण खूप वेळा नमतं घेतलंय, पण आता तू म्हणतेस ते खरं आहे. जुईलीशी आपण जसं वागतोय तसं लहानपणी संपदाशी वागलो नाही, हे मान्य आहे मला.